अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने 22 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा एल्गार महामोर्चा गोल क्लब मैदान पासून सुरू होणार असून त्याचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सभेस या ठिकाणी होणार आहे। या एल्गार महामोर्चाची संपूर्ण माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चाची सुरुवात गोल क्लब मैदान इथून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। तिथून त्र्यंबक नाक्यावरनं एनडीपट्टी रोड आणि खडकाळी सिग्नलवर जाणार आहे। खडकाळी सिग्नलवरून शालिमार चौकात जाईल। शालिमार चौकातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथंच बाजूला स्टेज टाकून तिथं सभा होणार आहे, निषेध सभा होणार आहे। आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरी समाज हा मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे। 59 जातीतल्या धर्मातल्या बांधवांना सोबत घेऊन हा मोर्चा होणार आहे। मी तमाम फुले शाहू आंबेडकर विचारांच्या बांधवांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी या येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। जय भीम। आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी जो महामोर्चा होणार आहे, या मोर्चासाठी तमाम आंबेडकरी जनतेला, तमाम 59 जातीमधल्या जात समूहातील सर्व बांधवांना, भगिनींना आम्ही आज आवाहन करतो की येणाऱ्या 22 तारखेला आपण या मोर्चाचे साक्षीदार होऊन आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोधाचा जो आपला लढा आहे, हा लढा यशस्वी करावा असे मी तमाम जनतेला आवाहन करतो। आणि त्याचबरोबर या नाशिक जिल्ह्यातून, या नाशिक जिल्ह्याच्याही महाराष्ट्रातूनही काही कार्यकर्ते या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील तमाम या समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आवाहन करतो की या मोर्चासाठी आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे। यावेळी समाज रक्षक आयोजक अर्जुन नाना पगारे, समिती अध्यक्ष प्रकाश पगारे, मार्गदर्शक अनिल वैद्य, कार्याध्यक्ष सनी रोकडे, प्रवीण पगारे, काळूजी काठे, किशोर गायकवाड, राहुल जगताप, एकनाथ मोरे, प्रवीण गांगुर्डे तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।